कायदा आणि सुव्यवस्थेचे 3:13 वाजलेत की काय असा प्रश्न सर्वसामान्य पुणेकरांना पडलाय। कारण दिवसा ढवळ्या इतक्या मोठमोठ्या स्वरूपाचे गुन्हे होताना पाहायला मिळतात की आता सर्वसामान्य पुणेकर मात्र प्रचंड दहशतीच्या वातावरणाखाली जगताना आपल्याला पाहायला मिळतोय। आता मी पुण्यातल्या नारायण पेठेत उभी आहे आणि काही वेळापूर्वी याच नारायण पेठेमध्ये एका तरुणावरती वार झालेले आहेत, मारहाण जबर झालेली आहे, गाड्यांची तोडफोड झाली आहे। आता तुम्ही माझ्या मागे बघताय, या ठिकाणी आपण जर पाहिलं तर नदी पात्रात जायचा जो रस्ता आहे त्याच्या बाहेरचा हा रस्ता आहे। या ठिकाणचं एक प्रसिद्ध हॉटेल आहे। खरं तर हे हॉटेल नाहीये, मात्र या ठिकाणी एक वाडा, या वाड्यामध्ये वडापावचं एक हॉटेल आहे आणि प्रसिद्ध हॉटेल आहे। प्रचंड वर्दळ या ठिकाणी नेहमीच असते। याच हॉटेलच्या बाहेर खरं तर एका तरुणावरती वार झालेले आहेत। हा जो तरुण आहे तो इथलाच गणेश मंडळामधला असल्याची माहिती मिळते। या सगळ्यातून जी काही प्राथमिक माहिती समोर येते त्यानुसार या गणेश मंडळामध्ये या गणेश मंडळाच्या वतीने एक वार्ता फलक दुपारी लावण्यात आला होता आणि हाच वार्ता फलक लावू नका असं इथल्याच काही नागरिकांचं म्हणणं होतं। या नागरिकाने मग इतर मुलांना सांगून असं 2 गटांमध्ये काहीतरी दुपारपासूनच धुमसत होतं आणि हे जे धुमसत होतं त्याचा आता हा परिणाम पाहायला मिळाला की या ठिकाणी 2 ते 3 दुचाक्या ज्या आहेत त्यांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आलं। या 2 ते 3 दुचाक्या फोडण्यात आलेल्या आहेत आणि त्याचबरोबर या ठिकाणी उभ्या असलेल्या एका तरुणावरती वार करण्यात आलेत। आपण बघतोय दुचाकीचे हे सगळे अवशेष आहेत, दुचाकी सगळ्या फुटलेल्या आहेत आणि काचा अजूनही याच ठिकाणी दिसून येत आहेत। या गाड्या सगळ्या या ठिकाणून पंचनाम्यासाठी पुढे गेलेल्या आहेत। मात्र या ठिकाणी स्वप्नील मोरे नावाचा एक तरुण आहे, या तरुणावरती वार झालेत। ह्या वार नेमके कशाने झालेत हे सुद्धा अजून ठाऊक नाहीये। या ठिकाणी एक लोखंडाचा रॉड पडलेला होता, कदाचित या रॉडनेच वार झाला असण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। या तरुणाच्या पाठीत लागलेला आहे आणि या सगळ्याच्या नंतर खरं तर आपण बघतोय की माझ्या बरोबर प्रत्यक्षदर्शी आहेत ज्यांनी हे सगळं पाहिलंय की नेमकं काय घडलं होतं। दादा, नेमकं काय झालं होतं? दुपारी साधारण 3-4च्या दरम्यान वार्ता फलक लावायचं मंडळाने हे केलं होतं, आयोजित केलं होतं। मंडळ लावला तर ते गोपाळ तिवारी त्यांनी 2-3 पोरं बोलून तो काढायला लावला होता। तर माझा भाऊ स्वप्नील बाबा मोरे त्यांनी काय बोलले होते की तो बाजूला काढ, तुझा काही संबंध नाहीये, आम्ही आमच्या मंडळाचा इंटरनल मॅटर तो काढून बाजूला काढतो आमचा। ते काय बोलले की नाही, तुझा काही संबंध नाही। तिथलं त्यांची झटापटी झाली तर आम्ही त्या हिशोबाने रीतसर विश्रामबाग चौकीला जाऊन रीतसर कंप्लेंट नोंदवली होती। तर ते काय बोलले की मेडिकल रिपोर्ट येईपर्यंत थांबा। तर आम्ही त्यासाठी थांबलो होतो। मग आम्ही इथे 7-8 जण चौकात होतो, ते मेडिकल रिपोर्ट आणायला जाणार होतो। तेवढ्यात ते 6 जण आले आणि त्यांनी डायरेक्ट कोयते काढले आणि चालू झाले, डायरेक्ट मारायला चालू झाले। कोयते होते त्यांच्या हातामध्ये? कोयते होते। आणि काय काय म्हणजे गाड्यांची तोडफोड सुद्धा या सगळ्यात झाली? नेमकं किती वेळ हे सगळं चालू होतं? 10-15 मिनिटं चालू होतं। किती जणांना यामध्ये दुखापत झाली? 2घांना आणि मला पण पायावरती पण लागलं, 3घांना। म्हणजे आपण बघतोय पाय अजूनही सुजलेला आहे प्रचंड। ही मुलं जी होती ही तुमच्या ओळखीची होती का? हो, कन्या शाळेच्या इथं राहतात ते। आणि केवळ वार्ता फलकावरून? हो, केवळ वार्ता फलकावर। मग आता या सगळ्यामध्ये पोलिसांनी आता तुमचा जबाब सुद्धा घेतलाय, पोलिसांचं काय म्हणणं आहे? तुमची काही चर्चा झाली? ते बोलते की रीतसर कारवाई करून त्यांना अटक करू, एवढे म्हणले ते। किती वाजताची घटना आहे अंदाजे? आता अंदाजे 9-9:15. तुम्ही सगळे इथले स्थानिकच आहात? म्हणजे स्थानिकच आहे, मी इथंच राहिला 107 नारायण पेठ। मग आता हे सगळं जे काही झालेलं आहे याच्यानंतर तुमची या सगळ्यावरची मागणी काय? आणि ज्या दोघांना लागलंय ते नेमकी कुठे आहे, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत? ते दोघं पुन्हा हॉस्पिटलला, जरा त्यांच्यावरती एकावरती 7-8 टाके पडलेले आणि एकाला मुक्का मार लागलेला आहे पायाला, पाठीला, आणि मलाही थोडं लागलेलं आहे। आणि हे जे वार आहेत हे कोयत्याने झालेले आहेत? कोयत्याने झालेले यही सांग। मग हे वार झाल्याच्या नंतर तुम्ही स्वतःहून त्यांना रुग्णालयात नेलं की पोलीस आलेले होते? तो पोलीस कधी आले? पोलीस लगेच आले, त्यांना रुग्णालयात नेतानाच पोलीस आले। पोलिसांना कोणी कळवलेलं होतं म्हणजे की पोलीस? माहिती नाही, पोलीस स्वतःहूनच आले डायरेक्ट। कॉल कोणीतरी लावला असेल त्या हिशोब ते डायरेक्ट आले। पण आता इतक्या किरकोळ कारणावरून झालेली ही सगळी गोष्ट आहे। गणेशोत्सव जवळ आलेला आहे आणि या सगळ्या काळामध्ये अशा पद्धतीची घटना घडणं पुणे शहरामध्ये, तरुण म्हणून काय वाटतंय? वातावरण पुण्यातलं खूपच बिघडत चाललेलं आहे। खूप क्षुल्लक गोष्टीवरून काही हाणामारी होत चाललेली। आता काय सांगू शकत नाही, गुन्हेगारी खूप वाढत चाललेली। याच्या 2 गाड्या या ठिकाणी होत्या ज्यांची तोडफोड झाली, या कुणाच्या होत्या तुमच्यापैकी? नाही, आमच्यापैकी कोणाच्या नव्हत्या, त्यांच्याच होत्या त्या गाड्या। मग या गाड्या फोडल्या नेमक्या कुणाकडून? काय भांडणात कुणी काय फोडल्या काही कळालं नाही। 2 गटांमध्ये झाले, त्यामुळे काय कळालं नाही कुणी फोडल्या गाड्या।
नक्कीच आपण बघतोय की या ठिकाणी दोन गटांमध्ये ही तुंबळ हाणामारी झाली, यामध्ये कोयत्याने वार करण्यात आले. तब्बल 4 कोयते असल्याचं प्रत्यक्षदर्शींचं या ठिकाणचं म्हणणं आहे. अर्थात या सगळ्यावरती आपण बघतोय पोलीस या ठिकाणी 8 ते 10 पोलीस आहेत. पोलिसांकडून पंचनामे करण्याचं काम सुरू आहे, जबाब नोंद केले जात आहेत. जे जे प्रत्यक्षदर्शी आहेत, आता आपण ज्यांच्याशी बोललो त्या प्रत्यक्षदर्शींचा सुद्धा जबाब आत्ताच 5 मिनिटांपूर्वी. आणि घेतली इलेक्ट्रिक स्कूटर? नो या, सगळे म्हणतात सर्व्हिसचा मोठा घोळ आहे. पण तू तर एथर घे. अगदी क्षुल्लक कारणावरून घडलेली ही सगळी घटना आहे. आपण बघतोय अजूनही या ठिकाणी गाड्यांची जी काही तोडफोड झाली, 2 गटांमध्ये हे सगळं घडलेलं होतं आणि केवळ गाड्यांच्या तोडफोडीपर्यंत हे मर्यादित राहिलं नाही, तर त्यानंतर सुद्धा आपण बघितलं की वार झालेले आहेत दोघांवरती. एकाला मुक्कामार लागलाय तर एकाला जबर दुखापत झालेली आहे. 8 ते 10 टाके पडलेले आहेत. इतक्या क्षुल्लक कारणावरून पुण्याच्या अगदी भर वस्तीमध्ये नारायण पेठेसारख्या परिसरामध्ये ही घटना घडते. म्हणजे आताही आपण बघतोय की आता जवळपास 9:45 वाजतायत आणि 9:10च्या सुमारास सुद्धा इतकी वर्दळ या रस्त्यावर आहे, कारण मुख्य पेठेतला हा रस्ता आहे. मागं जे हॉटेल आहे, या हॉटेलमध्ये नेहमी ग्राहकांची प्रचंड गर्दी असते, खवय्यांची गर्दी असते. अशा इतक्या गजबजलेल्या ठिकाणी अशा पद्धतीची घटना घडणं हे प्रचंड शोकांतिका म्हणावी लागेल, कारण इथून अगदी हाकेच्या अंतरावर नारायणपेठ पोलीस चौकी आहे. दुसरीकडे विश्रामबाग अंतर्गत असलेली पोलीस चौकी सुद्धा या ठिकाणून जवळ आहे. डेक्कन पोलीस चौकी जवळ आहे. 1 किलोमीटरच्या अंतर्गत या ठिकाणी 2 ते 3 पोलीस चौकी, डेक्कन पोलीस स्टेशन सुद्धा आहे. असं सगळं असताना सुद्धा इतक्या वर्दळीच्या ठिकाणी अशा पद्धतीची घटना घडते. कोयते घेऊन येतात ही सगळी मुलं आणि त्याच्यानंतर हा सगळा उच्छाद इथे मांडला जातो. खरं तर या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो की एखादा जीव जाता जाता वाचलेला आहे. जे काही घडलेलं आहे हे प्रत्यक्षदर्शींनी जे काही सांगितलं त्यावरून आपण जर अंदाज मांडला तर हे प्रचंड भयानक होतं. या ठिकाणी प्रचंड मोठी हानी झाली असती, खूप मोठा गुन्हा घडला असता. मात्र थोडक्यात हे गाड्यांवरती आणि त्या एका वारवरती सगळं निभावलं असं आपण म्हणू शकतो. गणेशोत्सव तोंडावर आहे आणि गणेशोत्सव जवळ आलेला असताना अशा पद्धतीने गणेश मंडळांचा वार्ताफलक लावण्याच्या वरून हे सगळे झालेले वाद आहेत. प्रचंड गंभीर ही सगळी घटना आहे. अर्थात या सगळ्यामध्ये आता पोलिसांकडून पंचनामे झालेत, जबाब झालेत. या सगळ्यामध्ये आता नेमकं पुणे पोलीस कुणाकुणावरती गुन्हे दाखल करतात हे सगळं पाहणं महत्वाचं आहे. या भागातले जे काही सीसीटीव्ही आहेत, आपण बघतोय की समोर एक इमारत आहे. या इमारतीचा एक सीसीटीव्ही आहे जो बरोबर याच डायरेक्शनला, याच दिशेने या सीसीटीव्हीचं तोंड असलेलं पाहायला मिळतं. त्यामुळे या सीसीटीव्ही मधून या ठिकाणी जे काही घडलं त्याचे व्हिडिओज मिळू शकतात, सीसीटीव्ही फुटेजेस मिळू शकतात. दुसरीकडे आपण मागे जर पाहिलं तर मागे या हॉटेलचं सुद्धा एक सीसीटीव्ही आहे. दोन्ही बाजूला दोन्ही सीसीटीव्ही असल्यामुळे नेमकं काय घडलं होतं हे लगेचच समजून येईल. सीसीटीव्हीचे फुटेजेस ज्या वेळी मिळतील त्या वेळानंतर लगेच या ठिकाणी नेमकं काय घडलं, किती जण होते, कोणती हत्यारं होती, किती जणांना मारहाण झाली, कशी मारहाण झाली, हे सगळंच कळणार आहे. त्यामुळे आता पोलिसांकडून लवकरात लवकर हे सगळे सीसीटीव्ही हस्तगत केले जातील. सीसीटीव्ही घेऊन मग आरोपींना निष्पन्न करण्याचं काम जे आहे ते पुणे पोलिसांकडून सुरू होईल आणि त्याच्यानंतर पुढची जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे ती सुद्धा चालू होताना पाहायला मिळेल. पुणे शहरामध्ये अशा पद्धतीची घटना दिवसा ढवळ्या घडणं, अशा एरियात घडणं ज्या ठिकाणी प्रचंड वर्दळ असते, अशा ठिकाणी हे सगळं घडणं आपण खालीच बघतोय. खाली जवळपास 20 ते 25 ढोलताशा पथकं आहेत. अशा पद्धतीच्या एरियात ही सगळी घटना घडणं आणि इतक्या वर्दळीच्या ठिकाणी जर एखाद्या अज्ञात व्यक्तीला, एखाद्या सर्वसामान्य त्रयस्थ व्यक्तीला जर यापैकी कुणाला काही लागलं असतं, एखाद्यावरती वार झाले असते तर हे किती मोठं नुकसान यामधून झालं असतं याचा आपण विचारही करू शकत नाहीये. अर्थात या सगळ्या प्रकरणामध्ये आता पुणे पोलिसांचा पंचनामा आणि कारवाई करण्याची प्रक्रिया सुद्धा चालू आहे. त्यामुळे या सगळ्यातलेच आरोपी कधी निष्पन्न होतात आणि नेमकं या सगळ्याचं मूळ काय आहे, कारण काय आहे, जे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं तशाच पद्धतीचं घडलंय की यामागे आणखी काही आहे, पूर्ववैमनस्यातून नेमकं काय घडलंय का, या सगळ्याचाच तपास पुणे पोलिसांकडून केला जातोय आणि या सगळ्या तपासाच्या अंती नेमकं काय समोर येतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे.